नमस्कार. जनरेशन गॅप या आपल्या यूट्यूब चॅनलमधील पुढचा भाग. आजचा विषय थोडासा सामाजिक आहे. बेसिकली आपण आता बऱ्याच न्यूजमधनं सोशल मीडियामधून ऐकतो की मुलांना माणसांना लहान वयात हार्ट अटॅक येतात. कामाचं प्रेशर असतं. कामाच्या प्रेशरमुळं बऱ्याचशा लोकांना आपला जीव गमवावा लागतो. या बातम्यांचा साधारण आढावा घेतला तर लक्षात येतं असं की आपला देश श्रीमंत होतोय. आपण 5व्या नंबरवरनं चौथ्या नंबरवरनं 3ऱ्या नंबरवरती येतोय. पण खरोखर देश श्रीमंत होतोय का आपला? हा बराच वेळा पडणारा प्रश्न आहे. का हे मीडिया मॅनेजमेंट दिसतं देश श्रीमंत होतोय? जनरली प्रत्येक कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लोक कमवायला लागले, मग ते बिझनेसच्या स्वरूपात असू दे किंवा नोकरीच्या स्वरूपात असू दे, की हळूहळू ते घराची परिस्थिती सुधारते आणि हळूहळू ते घर मोठं व्हायला लागतं. देशाचंही तसंच पाहिजे. प्रत्येक लोकांना जॉब मिळाले, प्रत्येक जण बिझनेस करतोय, सगळ्यांचे इन्कम सोर्सेस वाढले आणि मग हळूहळू देश मोठा झाला. पण आता मागच्या काही दिवसातली आंदोलनं, बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण शून्यच आहे. जे प्रायव्हेट नोकऱ्या, नवीन प्रायव्हेट जॉब्स उपलब्ध असणे, नवीन बिझनेसची अपॉर्च्युनिटीज, या सगळ्याचा जर विचार केला तर परिस्थिती आहे का तेवढी पॉझिटिव्ह? मग मुलांना हे आंदोलन करायला लागतं जंतर मंतरवरती. बऱ्याच वेळेला बेरोजगारीचा प्रश्न तर सुटतच नाही आहे. तर मग देश श्रीमंत कसा होतोय? का 20 वर्षापूर्वीचीच परिस्थिती आहे आणि गरिबीला झाकण्यासाठी बऱ्याचशा स्कीम सरकार आणून त्याला कव्हरअप करत असतं त्या गरिबीला. प्रत्येकाला काम मिळणे आणि ते काम स्टेबल असणे, मेंटेन असणे, अशा परिस्थितीतच देश श्रीमंत होईल ना. काही वेळेला खूप आश्चर्य वाटतं की एवढे बेरोजगारीचे प्रश्न आहेत तरी देखील आपण बातम्यांमध्ये देश खूप श्रीमंत होतोय असं ऐकतो. 2004 सालापूर्वी साधारण असं ऐकलंय मी, सरकारी नोकऱ्या मिळायच्या आणि एकदा सरकारी नोकरी मिळाली की मरेपर्यंत पेन्शनची व्यवस्था असल्यामुळं ते कुटुंब स्टेबल राहायचं. कितीही काही घटना घडल्या तरी कुटुंबाकडं जर आर्थिक स्रोत स्टेबल असेल तर ते कुटुंब स्टेबल असतं. आता तशी परिस्थिती नाही आहे. गेल्या 25, 26, 27 वर्षापासून लोकांना सरकारी नोकऱ्या नाही आहेत. प्रत्येक बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. मार्जिन्स कमी झालेले असतात. अशा वेळेला लहान वयात हार्ट अटॅक येणे हे किती त्रासदायक आहे लोकांना. मी काही बातम्या ऐकल्या, 40 वर्षाच्या व्यक्तींना हार्ट अटॅक येत आहेत, ते सुद्धा कामाच्या प्रेशरमध्ये. म्हणजे आपली सिस्टीम खरोखरच स्ट्रॉंग आहे की वीक होत चालली आहे? 40 वर्षाच्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यानंतर त्याच्या कुटुंबाने कुठं जायचं? कुटुंबाकडे कुणी बघायचं? त्याच्याकडे कुणीच सिरियसली बघत नाहीये. म्हणजे आपण रेसमध्ये जे आहे, फिगर्सच्या, आकड्यांच्या रेसमध्ये आणि फक्त रेव्हेन्यू आणि प्रॉफिटच्या फिगरमध्ये प्रत्येक एम्प्लॉई भरडला जातोय किंवा तो एम्प्लॉई हा अत्यंत सामान्य माणूस असतो. ह्याचा विचार केला पाहिजे ना. आज जेवढी 40-50च्या रेंजमध्ये जेवढ्या लोकांना हार्ट अटॅक येऊन कुटुंब बिघडलेलं आहे त्या लोकांचं, त्या लोकांच्या विषयी तर कुणीच बोलत नाही.
तर हे जे जे देश श्रीमंत होऊन लोक गरीब होण्याच्या वाटचालीकडे आपण चाललेलो आहे, खरोखर हा सामाजिक प्रश्न आहे. अशा काही कुटुंबांना मी भेटलो. खूप दुर्दैवी कुटुंब आहेत ती. ह्याचा विचार सगळ्यांनीच करायला पाहिजे. 2 वर्ष लेट होतील आपला देश श्रीमंत व्हायला किंवा आपल्या त्या रेसमध्ये जायला, हरकत नाही. पण आपली कुटुंब व्यवस्था जी आज नॅरो कुटुंब पद्धतीमध्ये ऑलरेडी बरेचसे प्रॉब्लेम्स असतात सिनियर सिटीजन्सचे, आणि सिनियर सिटीजनना प्रॉब्लेम होतो तो दुसऱ्यांमुळे होत नाही, त्यांच्याच घरातल्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये होतो. तर ह्या बिझी शेड्यूलमध्ये अडकलेल्या कुटुंबाला आपणच एकमेकाला सावरलं पाहिजे. आपणच मानसिक आधार सगळ्यांनी दिला पाहिजे. जे पूर्वीच्या जनरेशनमध्ये हा विचार करावा सुद्धा लागत नव्हता कोणाला, तो आज करावा लागतोय. आपण एकमेकांना आधार देऊ. श्रीमंत होण्याच्या रेसमध्ये आपण थोडं लेट पोहोचलो तर कोणतीच अडचण येणार नाही आहे. कुटुंब व्यवस्था पण राहील. हे थॉट मला आज आपल्याशी शेअर करावेसे वाटले. आवडले तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.